हाय हॅलो कशा आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे लक्ष्मी पूजन। तर आंघोळ वगैरे झालेली आहे माझी, माहीची पण झाली, आमच्या ह्या मिस्टरांची राहिलेली। आणि आता मला म्हणजे सगळी तयारी करायची आहे। संध्याकाळी म्हणजे रात्रीच मी सगळे हार वगैरे बनवून ठेवले होते, कारण मी रात्रभर जागी होते, एवढे काम होते मला, रात्रभर जागायत जागण्या इतके बघा। मला की एकदा जागीच म्हणून काय झालं, मी तर दररोजच जागतोय। म्हणा मी नाही काय म्हणत, म्हणा काय नाही। तर चला आता रात्रीच हार वगैरे बनवले होते, आता दरवाजाला लावूयात, पूजा करूयात आणि प्लस आणखीन लक्ष्मी पूजनचं जे काही सामान आहे ना ते पण मला घेऊन यायचंय खाली जाऊन। पैसे द्या, गरजायला लागले, कपडे धुवून टाकले मी टेरेसवर, पाऊस येऊ नये म्हणजे झालं, कारण आज मी जाणार आहे गावाकडं, माहेरी माझ्या। काय चालली सांगचं काय? चला ना मग, किती बिलवलं मी तुम्हाला चला म्हणून। ओके यायला तयार होत का तुम्ही? नाही नको आम्हाला काय माहेर थोडी जास्त आहे, आम्हाला इथंच बरं आहे मग। पाऊस बहुतेक यायलाय वाटतं, मला जावं लागेल टेरेसवर कपडे आणायला। यायला नाही का अजून, चालू नाही झाला अजून? बघा तर समोरच्याने सगळे कपडे काढून घेतले का नाही त्यांचे, मग पळत जाऊ ना आपण। घरात एकटा आहे, झोपली ती। तर काय म्हणत होते मी, खाली जाऊन मला लक्ष्मी पूजनचं जे काही सामान आहे ना ते पण घेऊन यायचंय। तसं तर मी बताशेला आहे आणि झाडू वगैरे घेतलेला आहे, दुसरं काय लागणार, नारळ एक आणावं लागणार आहे, नारळ पानं फुलं पण आहेत, बघून खाली गेल्यास। तर इथं केलेली आहे मी पूजा आणि बाहेर काढली आहे अशी रांगोळी। माही काय करतो तू? किती वाजले तर 6:30 वाजलेत ना, 6:30 वाजलेत। तर मी आता ना पूजा मांडते महालक्ष्मीची। ए बघूया माझ्या, मग मी काय करायले बाबा, बघा जे बापाला फुलं ठेवलं नाही, खूप बरं फुलं तो आंबोळी काढायची। हे तर मी कळस ठेवलेला आहे, इकडं देवीचा फोटो ठेवलेला आहे, इकडं बताशे, नंतर धने, नंतर पैसे, नंतर इथं मी झाडू घेतलेला आणि इथं फळं ठेवलेले। आता पुढे रांगोळी काढायची, फुलं ठेवायची। पूजा इथे मांडून झाली होती, मग आता इथं पुढं ना थोडीशी रांगोळी काढत होते मी, आणि बाहेर पण सगळीकडे मी रांगोळी वगैरे काढली होती, दिवे वगैरे लावायचे राहिले होते। आणखी पूजा झाल्याच्या नंतर मी दिवे वगैरे लावणार होते, आणि पप्पा पण यायले होते, म्हणजे स्वारगेटला आले होते, तर त्यांना पण यायला किती अर्धा तास तर लागतंय स्वारगेटहून इथं यायला। आणि आज तसंही काय ट्रॅफिक वगैरे तर काय नसणार आहे रस्त्याने, त्याच्यामुळे पप्पांना आज लवकर येतील। तर इथं माईचं मध्ये चाललं होतं, आणि तिनं रांगोळी काही ठेवत नव्हती, मी काढलेली, म्हणत होती मला बी काढू दे, मला बी काढू दे। तसं तर मी तिला बाजूला पण दिली होती रांगोळी थोडीशी काढायला, पण ती पोरगी कसं मी जे केलंय ना तीच तिला करायचं असते, आणि सगळं मी काढलेलं तिथलं फुलनं सगळं तिनं मोडून टाकलं होतं। नंतर तर मग इथं आवरावरी चालली होती। तर इथं माझी साधी सिंपल अशी पूजा झालेली आहे, अशी मांडलेली आहे देवीची पूजा। बघा माहीनं रांगोळी सगळी मोडून टाकली, पण ही सगळी रांगोळी तिनं मोडून टाकली। चला खाली, कोण आले बाबा, कोण आहे आमची माय आली, ये ग बाय, ये की पिलो, जा की जाग, आगे ये का पिलो, जाग भाऊ, चला तिकडे जाऊ। कुठे? आम्ही गाडीकडे आलो होतो पूजा करण्यासाठी। तर मी इथं ना काहीच आवडलं नव्हतं माझं, म्हणजे साडी वगैरे काहीच नव्हती घातली, आणि ड्रेस पण दुसरा कोणता नव्हता घातला, कारण माझ्याकडे वेळच नव्हता काहीच आवडलं इतका पण। त्याच्यामुळे हाय त्या अवतारात मी गेले होते खाली, आणि मस्तपैकी गाडीची पूजा वगैरे केली। आणि माही नाही तर पप्पाकडे जातच नव्हती, कारण ती काय करते माहिती का,
जी कुणी नवीन माणूस आहे की ज्यांना कुणाला म्हणजे ती ओळखत नाही किंवा दररोजच्या बघण्यामध्ये नाही ना त्यांच्याकडे ती जातच नाही अजिबात. तो बघा ती पोरगी ना त्याच्या पप्पाच्या गळ्यात पडलीच म्हणजे काय ती पडूनच होती कारण तिने पप्पाकडे बघत सुद्धा नव्हती. आणि इथं आम्ही आता गाडीला हात लावत होतो पण गाडीचा हार थोडासा कमी पडला होता, जरा छोटा झाला होता बरोबर, पण जो दोर आहे ना तो थोडासा कमी पडत होता. त्याच्यामुळे म्हणलं की वर बांधायचा का खाली बांधायचा ते आमचं इथं चालू होतं डिस्कशन. नंतर घरातून वापस थोडासा दोर आणायला लावला आदित्य पण आले होते कारण इथं फटाके फोडण्यासाठी, कारण त्यांच्या गल्लीमध्ये ना फटाके फोडू देत नाहीत, लगेच ओरडते आजूबाजूचे लोक, असं झालं तसं झालं म्हणून आदित्य इकडे आले होते आमच्या इकडे काय ते आमच्या इथं फटाके फोडण्यासाठी. तर भरपूर सारे फटाके पण घेऊन आले होते ते आणि मस्तपैकी फटाके वगैरे वाजवले, मस्त पूजा वगैरे केली, हार लावले दोन्ही पण गाड्यांना, नारळ वगैरे फोडलं. आणि मला आणखीन वर जाऊन बॅग पण भरायची होती कारण आणखीन मी काहीच आवरलेलं नव्हतं कारण घरातलेच कामं माझे सरत नव्हते, त्याच्यामुळे बॅग पण भरायला मला आणखीन टाइम भेटला नव्हता. आणि इथलं आमच्या गल्लीतले सगळेजण ना खाली फटाके वाजवायला लागले होते आणि जवळच होतं ना ते पार्किंगच्या जवळच फटाके वाजवायला लागले होते म्हणून काही फटाके ना अंगावर यायला लागले होते. म्हणून त्यांना म्हणतोय की मी थोडंसं लांब वाजवा कारण 2-3 मिनिटं, कारण झालं आमची पूजा झाली की आम्ही जाणारच आहोत. तर मी इथं माहीला द्यायला लागली होती फुरपुरी, पण ती काही घेतच नव्हती, भेळ लागली होती खूप. लावायच्या आधीच फुटले. अरे ते 3 शॉट नाही का ते लाव की मग लांब धरून वाजव की जरा. मोठ्या तुला काय ते मोठा बॉम्ब तीन शॉट आहे नाही अरे ते एवढ्या फास्ट वाजतोय. वाजू दे ना त्याला. तर अशा प्रकारे झालेलं आहे आमचं लक्ष्मीपूजन. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आम्हाला जायचं आहे आता गावाकडं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.